नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज पाहणार आहोत आपण महाराष्ट्र पोलीस भरती गणित. त्यामध्ये पहिला धडा आहे संख्या व संख्येचे प्रकार. बघा, आपण जे पोलीस भरतीसाठीचे गणित लागणार आहे 25 मार्काचं आहे. त्यासाठी आपण पूर्ण टॉपिक बघणार आहोत. टोटली आपल्याला पोलीस भरतीमध्ये 25 मार्क्स साठी गणित येतं. तो आपण बेसिक पासून पाहूया. बेसिक पासून पाहण्यासाठी आपल्याला जो पहिला धडा आहे तो संख्या व संख्येचे प्रकार आहे. त्यामध्ये बघा, संख्या व संख्येचे प्रकार मध्ये पहिला आहे नैसर्गिक संख्या. बघा, आपण बेसिक पासून बघतोय की नैसर्गिक संख्या काय राहतं आणि त्याला इंग्लिश मध्ये काय म्हणतात. बघा, नॅचरल नंबर्स. आता इथे तुम्हाला काही गरज नाही नॅचरल मध्ये, पण जे इंग्लिश मीडियमचे मुळे त्यांना मी इथे समजावतो की नॅचरल नंबर म्हणजे काय, नैसर्गिक संख्या. बघा, नैसर्गिक संख्या कुठून स्टार्ट झाली की नंबर सिस्टीम जी आहे म्हणजे संख्या जी आहे ती कुठून स्टार्ट झाली, 1 पासून. 1 2 3 4 5 अँड सो ऑन. हे जे अनंत आहे, बघा इथं ही जी संख्या आहे स्टार्टिंग संपतच नाही, म्हणजे कुठपर्यंत जाते याचा काही लिमिट नाही, म्हणजे आपल्याला मोजू पण शकत नाही. आता हे झालं नैसर्गिक संख्या. बघा, नैसर्गिक संख्या तुम्हाला क्वेश्चन कसं विचारलं जाऊ शकतं की नैसर्गिक संख्याची सुरुवात कुठून होते. तर नैसर्गिक संख्याची सुरुवात कुठून होते, 1 पासून. आणि विचारतात की नैसर्गिक संख्याची जी संख्या आहे ते कुठं संपतं. तर तुम्हाला असं सांगता आलं पाहिजे की नैसर्गिक संख्या कुठेही संपत नाही. मग याला आपण कसं लिहितो, या सेट मध्ये जर लिहायचं असेल त्याला संच मध्ये तर दिस आणि हा इकडचा. आणि बघा, ज्यावेळेस अनंत संख्या राहतं, अनंत संच राहतो, त्यावेळेस आपण 3 डॉट देतो. म्हणजेच काय की ही संख्या संपत नाही. म्हणजेच काय, सपोज आपण 100 लिहिला नैसर्गिक संख्या, तर त्याच्यानंतर कोण येणार आहे, 101. त्याच्यानंतर कोण येणार आहे, 102. आपल्याला माहिती आहे म्हणून आपण म्हणतो की हे डॉट म्हणजे आपल्याला अनंत संख्या असेल. आता बघा, हे झालं अनंत संख्या. आपण याचं डायग्रामॅटिकली दाखवायचं असेल तर बघा, इथे डायग्रामॅटिकली सपोज इथं सेंटर असेल, ठीक आहे. तर अनंत संख्या जी आहे ती 1 पासून स्टार्ट होते, 1 2 3 अँड सो ऑन. म्हणजे ही कुठेही न संपणारी आहे. ही अशी आपण डायग्रामॅटिकली दाखवू शकतो. आता इथे 0 दिसतो का, नाही का, कारण की आपण नॅचरल नंबरचा ग्राफ बनवलेला आहे, नैसर्गिक संख्याचा ग्राफ बनवलेला आहे. म्हणून हे जे नैसर्गिक संख्या आहे ते कुठून स्टार्ट होतं, 1 पासून. आता दुसरं आहे बघा पूर्ण संख्या. त्याला आपण इंग्लिश मध्ये म्हणतो होल नंबर्स. आता पूर्ण संख्या कशा ओळखायच्या. बघा, नॅचरल नंबर्स आणि होल नंबर मध्ये काय डिफरन्स आहे की दोघात असा डिफरन्स आहे की जर मी जो नैसर्गिक संख्याचा संच आहे त्याच्यामध्ये जर मी 0 ऍड केला, काय केला, 0 ऍड केला, तर तो होतो माझा होल नंबर्स. म्हणजेच काय, पूर्ण संख्या. म्हणजे आता याला मी कसं लिहिणार. बघा, नैसर्गिक संख्या काय, 1 2 3 4 5 6 अँड सो ऑन. म्हणजे दिस इज अनंत संख्याचा संच आहे. आणि आता आपल्याला काय करायचंय की जे अनंत संख्या आहे, नैसर्गिक संख्या आहे, त्याच्यामध्ये जर मी 0 ऍड केला म्हणजे ह्या संख्यामध्ये, तर त्याला म्हणतो आपण होल नंबर्स. दॅट मीन्स पूर्ण संख्या. आता ठीक आहे, पूर्ण संख्या. आता आपल्याला माहिती आहे की बाबा हे सगळं तुम्हाला दिसतं की धनसंख्या आहे म्हणजे काय, पॉझिटिव्ह. आता 2 असतं, पॉझिटिव्ह म्हणजे काय, प्लस, आणि निगेटिव्ह म्हणजेच काय, मायनस म्हणजेच काय, ऋण संख्या. आता हे धन, आता आपण इकडे पाहिलं धन, ठीक आहे, ऋण. आता इथे तुम्ही दिसतं का कुठं मायनस संख्या म्हणजे ऋण दिसतं का, नाही. पण बघा, ऋण पण संख्या राहते, धन पण संख्या राहते. आपण 2 नैसर्गिक संख्या आणि पूर्ण संख्यामध्ये पाहिलं की हे धन संख्या आहे. पण त्याच्यानंतर शोध लागला गेला की तुमच्याकडे ऋण संख्या पण आहे. जेवढे पॉझिटिव्ह नंबर आहे म्हणजे जेवढे धन संख्या आहे तेवढेच काय तुमच्याकडे ऋण संख्या आहे. म्हणजे बघा, इथं पूर्णांक संख्या जर लिहायची असेल तुम्हाला तर तुमच्याकडे कोणती संख्या आहे, पूर्ण संख्या. तर पूर्ण संख्यामध्ये कुठून सुरुवात होतो, 0 1 2 3 4 5 अँड सो ऑन. दिस इज अनंत संख्या. हे सगळे धनसंख्या आहेत. सेम जेवढे धनसंख्या असतील तेवढेच जर ऋण संख्या असेल तर त्या सेटला काय म्हणतो आपण, पूर्णांक संख्या. म्हणजेच काय, 0 पासून नंतर कोण आहे, 1. हा ऋण आहे, धन आहे, तर त्याच्या इकडे काय असेल, -1. सेम -2 नंतर -3. हे पण जे जसं अनंतकडे जातो तसं हा पण सेट कुठे जातोय, अनंतकडे. मग काही प्रश्न पडला असेल तर तुम्ही -3 पर्यंत लिहिलं गेलं, त्याच्या पुढे नाही का, हा आहे. आता आपल्याकडे जागा नाहीये, मी 3 डॉट का दिलेले आहेत की ही संख्या संपत नाही. सपोज या 5 च्या नंतर कोण येईल, 6 येईल, 7 येईल, 8 येईल, 9 येईल.
10 येईल, 1 लाख येईल, 2 लाख येईल, 3 लाख, 1 कोटी अब्ज येईल, पण ती संपणार नाही. तसंच सेम आहे किंवा हे धनकडे संपत नाही, याचा अर्थ तर ऋण जे संख्या आहे मायनस तिकडे पण संपत नाही. म्हणजे काय इथं आता इथं -3 आहे, -3 नंतर कोण येईल, -4, -5, -6, -100, -1000, -1 लाख, आणि असंच हे मायनस कुठपर्यंत जाईल, इन्फिनिटीकडे म्हणजे अनंताकडे. म्हणजे बघा याला म्हणतो आपण अनंत असं डिनोट करतो आणि मायनस अनंत असं डिनोट करतो आपण. म्हणजे काय, जो 8 राहतो ना 8 सारखा दिसतो बघा, हा अनंत आहे प्लस अनंताकडे चालली, हा कुठे चालली आहे, ऋण अनंताकडे चाललेली आहे. आता आपण 3 टाइप पाहिले, काय, एक नैसर्गिक संख्या पाहिलेली आहे जिथून तुम्हाला नंबर सिस्टीमच सुरू होते. दुसरा आहे पूर्ण संख्या, काय, होल नंबर ज्याच्यात 0 ऍड केला. तिसरा आहे पूर्णांक संख्या, म्हणजे धनपण संख्या असते तुमच्याकडे, ऋणपण असते. त्याला इंग्लिश मध्ये म्हणतो आपण पॉझिटिव्ह नंबर्स अँड निगेटिव्ह नंबर्स. ठीक आहे, आपण हे 3 नंबर पाहिले. आता त्याच्यानंतर आपल्याला समजलं गेलं की ठीक आहे हे तर एका लाईन मध्ये. आता फ्रॅक्शन बघा, फ्रॅक्शन मध्ये काय की तुमच्याकडे फ्रॅक्शन कुणाला म्हणतो की अंश. बघा आता फ्रॅक्शनचं मी लिहितो, तुमच्याकडे अंश जो असेल वरती असेल आणि डिवायडेड बाय दुसरा कोण असेल, छेद. अंश डिवायडेड बाय छेद जर असेल तर त्याला काय म्हणतो आपण, फ्रॅक्शन. म्हणजे पूर्णपणे एखाद्या नंबरला भाग जात नाही. फॉर एक्झाम्पल बघा अपूर्णांक संख्या, दॅट मीन्स फ्रॅक्शन कसं राहतं की 10/3. याचा म्हणजे काय की 10 कुठून घ्यायचं आपल्याला, पूर्ण संख्यामधून घ्यायचं आहे, पूर्णांक संख्येमधून घ्यायचा आहे, आणि हा ही पण कशामध्ये घ्यायचा आहे, पूर्णांक. अजून जर घ्यायचं तर 25 म्हणजे 25/7 घ्या, किंवा 10/5 घ्या, 5 तर भाग जातो पूर्णपणे, 8 घ्या. म्हणजेच काय, आपण हे झालं तुमच्याकडे फ्रॅक्शन मध्ये. अंश आणि छेद मध्ये जर आपण एखादा संख्या लिहित असेल तर त्याला म्हणतो आपण अपूर्णांक संख्या. इथपर्यंत समजलं असेल सगळ्यांना. बघा इथं आपण 4 टाईप पाहिले. आता 4 टाईप मध्ये नैसर्गिक, पूर्णांक, अपूर्णांक. आता बघा नैसर्गिक संख्यामध्ये तुम्हाला जो पुढचा टाईप आहे समसंख्या आणि विषम संख्या, हे खूप इम्पॉर्टंट आहे कारण याच्यावर क्वेश्चन येतात. आता समसंख्याचे ऍडिशन काय राहते, म्हणजे बेरीज काय राहते, वजाबाकी काय राहते, गुणाकार काय राहतो, भागाकार काय राहतो, हे याच्यावर क्वेश्चन पडतात समसंख्या आणि विषम संख्यावर. हे सोपं आहे बघा. आपण समसंख्या कुणाला म्हणणार, पहिला प्रश्न. बघा समसंख्या कुणाला म्हणणार, ज्यांना माहित असेल ते ठीक आहे, ज्यांना माहित नसेल त्यांना समसंख्या बघा ज्या संख्येला काय, ज्या संख्येला 2 ने पूर्ण भाग जातो. मी कसं म्हणतो की ज्या संख्येला 2 ने पूर्ण भाग जातो अशा संख्येला काय म्हणतो आपण, समसंख्या. त्याला इंग्लिश मध्ये काय म्हणतो, इवन नंबर्स. आणि विषम संख्या त्याच्यात अपोजिट आहे, ज्या संख्येला 2 ने भाग जात नाही. काय, ज्या संख्येला 2 ने भाग जात नाही त्या संख्येला काय म्हणतो आपण, विषम संख्या. मग 2 ने भाग जाणाऱ्या संख्या कोणत्या, पहिल्या 2 ने 2 ला भाग जातो, नंतर 4 ला 2 ने भाग जातो, 6 ला 2 ने भाग जातो, 7 ला जातो का, बघा 7 जर मी म्हटलं समसंख्या तर असेल का, नाही. का, कारण 7 ला 2 ने भाग जात नाही. मग नंतर 8, नंतर 10, नंतर 12, असे सिमिलरली किती असतील, हे इन्फिनिट, अनंत संख्या असतील. त्याच्या अगोदर एक आहे 0. बघा 0 हा सम मध्ये काय येतो, कारण की 0 भागिले जर मी 2 केला तर पूर्ण भाग जातो. तर कोणी आता काही विद्यार्थ्यांना माहित नसतं की 0 नी कोणत्या कोणत्या संख्येने भाग जातो. बघा 0 ला कोणत्याही संख्येने भाग जातो, 4 ने भाग द्या जातो, 5 ने भाग द्या जातो, 8 ने भाग द्या जातो, आणि भाग दिला म्हणजे किती आन्सर येतो, फक्त 0. कोणत्याही संख्येने जर 0 ला भाग दिला तरी त्याचा आन्सर किती येतो, 0. सपोज असं आहे 0 आहे आणि मी म्हणतो की प्राईम मिनिस्टर घ्या खाली डिवाइड. प्राईम मिनिस्टर कोण आहे, एक नंबर आहे, पण आपण 0 डिवाइड केलं तरी काही फरक पडत नाही आपल्याकडे, तरी त्याचा आन्सर किती येतो, 0. मग जगातला कोणताही नंबर घ्या, जर मी 0 ला डिवाइड केला तर त्याचा आन्सर किती येतो माझा, 0. आता ते ठीक आहे, नंतर मी ज्यावेळेस बेसिक अजून पाहिजे त्यावेळेस नंतर तुम्हाला सांगू देईल. आता मला पाहायचं आहे की समसंख्या. आता समसंख्या 0, 2, 6, 8. आता ठीक आहे 12 पर्यंत जर आपण ओळखू शकतो, पण जर आपण 12 नंतर जर आपल्याला समसंख्या ओळखायची असेल तर तुम्ही कोणत्याही संख्येच्या एकक स्थानी, म्हणजे काय, जर एकक स्थानी 0 असेल लास्टला युनिट डिजिट, जर 0, 2, 4, 8 आणि 10, सॉरी
6 आणि 8 जर असेल 4-5 नंबर तर आपण त्याला म्हणतो की हे समसंख्या आहे. बघा एक्झाम्पल घेतो मी तुमच्याकडे. सपोज मी घेतला की 1008. आता ही संख्या सम आहे की विषम आहे? बघा सम आहे की विषम आहे? तुम्ही या संख्येच्या युनिट डिजिट बघा. पहिला संख्या काय आहे? 8. 8 जर असेल तर ती समसंख्या आहे. सपोज मी दुसरा घेतो 270. आता 270 मध्ये आपल्याला बाकी पाहायचं नाहीये. आपल्याला पाहायचं की युनिट डिजिट कोणता आहे, म्हणजे एकक स्थानी कोणता आहे? 7. बघा आपल्याला ज्यावेळेस 2 ने भाग देतो त्यावेळेस काय आला पाहिजे आपल्याला लास्टला? युनिट डिजिट 0, 2, 4, 6, 8. याच्या व्यतिरिक्त जर आला तर तो समसंख्या होत नाही. मग 7 आहे का इथं? नाहीये. मग हा तुमच्याकडे समसंख्या होत नाही. हे झालं आपल्याकडे समसंख्या. आता समसंख्यामध्ये काय बघणार आपण की दोन समसंख्याची बेरीज जर केली आपण. बघा तुम्हाला क्वेश्चन विचारलं जातं की दोन समसंख्याची बेरीज काय असेल, दोन समसंख्याची गुणाकार काय असेल, दोन समसंख्याचा भागाकार काय असेल. तर इथे बघूया आपण की सपोज मी एक समसंख्या घेतली 2 आणि दुसरी घेतली 4. दोन्ही पण समसंख्या आहेत. काय आहे? दोन समसंख्या आहेत. सपोज मी दोघांची जर ऍडिशन केली म्हणजे बेरीज केली तर किती येते माझे? बघा 2 आणि 4 किती? 6. आता मी याच्यापासून फॉर्म्युला काय बनवणार आहे, म्हणजे मला काय त्याच्यात बनवायचं आहे की जर मी दोन समसंख्याची जर बेरीज केली तर माझा आन्सर किती येतो? बघा 6 काय? सम. म्हणजे इथून आपण सांगू शकतो, तुम्हाला ऑप्शन मध्ये येईल की दोन समसंख्याची बेरीज ही सम असते, विषम असते. तर तुम्ही काय सांगणार? सम. कोणतीही दोन संख्या घ्या, कोणतीही दोन संख्या घ्या, त्यांची ऍडिशन काय राहते? सम राहते. आता आपण ठीक आहे बेरीज बघितलाय. आता काय बघूया आपण यांचा गुणाकार बघूया. 2 पण सम आहे आणि 4 पण सम आहे. बघा 2 आणि 4 हे दोन सम आहे. मी यांचा जर गुणाकार केला तर किती येतो बरं आन्सर? 2 × 4 किती? 8. बघा इथं हा झाला 8. तुम्हाला 8 काय वाटतो? सम आहे की विषम आहे? सम आहे. म्हणजे आपण इथून सांगू शकतो की दोन संख्याचा गुणाकार, दोन समसंख्याचा गुणाकार काय येतो? सम. आता तुम्ही म्हणता सर सबट्रॅक्शन करा म्हणजे वजाबाकी करून दाखवा मला. सपोज 4 काय तुमच्याकडे? सम आहे आणि 2 काय? सम आहे. दोघांचं जर मी सबट्रॅक्शन केलं म्हणजे वजाबाकी केली तर 4 मधून 2 गेला 2 आणि 2 काय तुमच्याकडे? समसंख्या. म्हणजे याचा मिनिंग असा झाला की दोन समसंख्याची बेरीज करा किंवा गुणाकार करा किंवा वजाबाकी करा किंवा भागाकार करा तर त्याचा आन्सर किती येणार आहे तुमच्याकडे? सम येणार आहे. आता हे झालं सम. आता विषम म्हणजेच काय? समच्या अपोजिट. आपण समसंख्यामध्ये काय की जर दोन्ही भाग गेला तर आपण म्हणतो की समसंख्या आहे. आता विषम कशी असेल की ज्या संख्येला 2 ने भाग जात नसेल तर त्या संख्येला काय म्हणतो आपण? विषम संख्या. मग 2 ने भाग जात नाही त्याला इंग्लिश मध्ये म्हणतो आपण ऑड नंबर्स. ऑड नंबर्स. आता बघा विषम संख्या काय राहतं की 1, 3 नंतर 5, 7 आणि 9. ठीक आहे. हे झालं तुमच्याकडं विषम संख्या. आता अनंत विषम संख्या काय की ज्या संख्येच्या लास्टला म्हणजे शेवटी काय असलं पाहिजे? 1, 3, 5, 7, 9. शेवटी जर युनिट डिजिटला जर हे 1, 3, 5, 7, 9 जर असेल तर त्या संख्येला म्हणतो आपण विषम संख्या. आता हे विषम संख्या झाला. बघा आता 207. आता 207 विषम आहे की सम? त्याच्या युनिट डिजिटला किती आला? 7. 7 आहे म्हणजे काय आहे? विषम संख्या आहे. आता अजून एक्झाम्पल घेऊया आपण 2009. आता तुम्हाला विचारलं जाईल खालीलपैकी कोणती संख्या विषम आहे आणि तुम्हाला ऑप्शनला दिलं जाईल. तुम्ही काय करणार? त्याचा युनिट डिजिट बघणार म्हणजे एकक स्थानी संख्या बघणार. बघा एकक स्थानी किती आहे? 9. जर 9 असेल एकक स्थानी तर तो काय असतो? विषम संख्या. आता आपण सम पाहिलं, विषम पाहिलं. आता इथं पाहूया विषम संख्याची बेरीज. आता आपण एक्झाम्पल घेतो इथं मी. बघा छोटासा 3 पण विषम आहे आणि एक 5 पण विषम आहे. बघा दिसतं इथं काय? 3 पण विषम आहे आणि 5 पण विषम आहे. पण दोघांची जर मी ऍडिशन केली म्हणजे बेरीज केली तर किती येतो? 8. इथून काय समजलं आपल्याला की जर मी दोन विषम संख्याची जर बेरीज केली तर माझा आन्सर किती येतो? 8 काय तुमच्याकडं? सम. म्हणजे काय? विषम संख्या प्लस विषम संख्या इक्वल टू काय? समसंख्या. आता आपण विषम मायनस विषम घेऊया. विषम मायनस विषम. आता बघा
इथं जर मी मायनस घेतला 5 मायनस 3, 5 पण विषम आहे आणि 3 पण विषम आहे, तर 5 मायनस 3 किती 2, तर तुम्हाला 2 म्हणजे कोण सम, मग विषम मायनस विषम इथं काय येतं सम. बघा किती बऱ्यापैकी तर सम मध्ये तर समज येतं, पण विषम मध्ये पण काय येतं सम. आता पुढचा पाहूया गुणाकार. बघा इथं आपण इथं दोघांचा गुणाकार करून ठेवूया. आता 3 पण विषम आहे आणि 5 पण विषम आहे. जर मी दोघांचा गुणाकार केला तर किती येतो बरं, 3 to 5 15. म्हणजे तुमच्याकडे युनिट डिजिट किती आला 5. जर युनिट डिजिट 5 आला तर विषम संख्या. याचा अर्थ असा झाला की जर मी विषम संख्या गुणिले विषम केला तर माझा आन्सर पण काय तो विषम, काय तो विषम. हा हे झालं आता विषम मध्ये. आता पाहूया आपण की याचा डिव्हिजन म्हणजे भागाकार. आता गुणाकार काय येतो, विषम संख्येचा गुणाकार विषम येतो. आता भागाकार मध्ये बघा की सपोज मी विषम संख्या माझी 15 आहे आणि मी त्याला 3 ने डिवाइड केलं तर आन्सर किती होतो माझा 15. आता कोणती विषम संख्या घ्या, 27 घ्या आणि 27 ला जर मी 9 ने भाग दिला, 9 पण विषम आहे 27 पण विषम आहे, तर दोघाला भाग दिला तर किती होतं 9 3 27, म्हणजे 3 पण काय विषम. म्हणजे विषमने जर विषमला भाग दिला तर याचा आन्सर काय तो विषम संख्या. इथपर्यंत आता सगळ्यांना समजलं असेलच. आता आपण कुठपर्यंत पाहिलं इथं विषम संख्यापर्यंत. आता बघूया आपण मूळ संख्या. काय मूळ संख्या, तुम्हाला ह्या मूळ संख्यावर बऱ्यापैकी क्वेश्चन विचारलं जातं. त्याला नाव आहे दुसरं प्राईम नंबर्स. इंग्लिश मध्ये काय म्हणतो आपण प्राईम नंबर्स. बघा इथं आपल्याला मूळ संख्या बघायची आहे, तर मूळ संख्या कुणाला म्हणायचं, मूळ संख्या प्राईम नंबर कुणाला म्हणायचं की ज्या संख्येचा भाग म्हणजे ज्या संख्येचे विभाजन केले असता म्हणजे भाग जाणे, म्हणजे ज्या संख्येला फक्त एकच संख्याने भाग जातो, एक किंवा ती स्वतः ह्या दोन संख्या फक्त त्याच्या विभाजनाला एक असेल म्हणजे त्याला भाग जात असेल तर त्याला आपण म्हणतो मूळ संख्या. एक आणि ती स्वतःपेक्षा त्याला कोणत्याच संख्येने भाग जात नसेल तर त्याला आपण मूळ संख्या म्हणतो. सिंपल मराठी कसा की ज्या संख्येला एक आणि ती स्वतः संख्या त्याच्या व्यतिरिक्त कोणत्याही संख्येने भाग जात नसेल तर त्याला म्हणतो आपण मूळ संख्या. म्हणजे काय, सपोज मी जर घेतला इथं 20 घेतला, 20 ला बघा 20 ला 2 ने भाग जातो, म्हणजेच काय की जर हा मूळ संख्या असते तर याला फक्त एक आणि ती स्वतः 20 या दोनच संख्याने भाग गेला पाहिजे होता, पण इथं 2 ने पण भाग गेला, म्हणजे याचा मिनिंग काय झाला की 20 ही मूळ संख्या नाही. आता मूळ संख्या सपोज मी इथं 3 घेतला, आता 3 ला बघा बरं कोणत्या संख्येने भाग जातो का, एक सोडून, एक आणि 3 सोडून नाही, म्हणजे ती मूळ संख्या. 2 बघा 2 ला आहे का कोणती, 1 आणि 2 सोडून कोणता आहे का भाग जातो का नाही. जसं की 4 घेतला मी, आता 4 ला बघा की 4 ला 2 ने भाग जातो. आपलं तर मूळ संख्या काय सांगते की एक तर 1 ने भाग गेला पाहिजे नंतर ते 4 ने गेला पाहिजे, मधल्या कोणत्याही संख्येने भाग गेला नाही पाहिजे. पण इथं 2 ने भाग गेला, याचा अर्थ असा झाला की 4 ही मूळ संख्या नाही. म्हणजेच काय आता बघा मूळ संख्या कुठून सुरुवात होते, 2 3 5 नंतर 7 नंतर 11 13 17 19 23 29 आणि सिमिलर. आता याची चालू राहील बघा, 5 ला कोणत्या संख्येने भाग जातो का नाही, 7 ला जातो का नाही, 11 ला जातो का नाही. सपोज आपण 10 घेतला असता, 10. आता 10 ला मूळ संख्या काय सांगते की याच्या फक्त एक किंवा 10 ने भाग गेला पाहिजे होता, पण याला किती नाही, 2 ने पण भाग जातो, 5 ने पण जातो. असं थोडी चालतं, असं चालत नाही. मग मूळ संख्या जे असेल त्याला फक्त एक आणि स्वतःने भाग, याच्यामधलं बघा कोणती मूळ संख्या घ्या त्याला फक्त एक आणि ती स्वतःने भाग जातो. आता तुम्हाला क्वेश्चन विचारलं जातं की 1 ते 100 मध्ये किती मूळ संख्या राहतील, आणि हे 100% 2-3 वेळेस आलेला क्वेश्चन आहे की 1 ते 100 मध्ये किती मूळ संख्या आहे. तर तुम्ही काय करणार इथं 25. किती 25. आता तुम्हाला असं विचारलं जाईल की मूळ संख्या निगेटिव्ह म्हणजे धन मध्ये असतं का मायनस मध्ये असतं का, तर त्याचं आन्सर असेल तुमचं नाही. बघा मूळ संख्या कधीही ऋण मध्ये होत नाही, म्हणजे मायनस मध्ये येत नाही. ती ऑलवेज काय राहते, धन असते म्हणजे पॉझिटिव्ह असते. आता तुमचा अजून प्रश्न आहे की मूळ संख्या कुठून स्टार्ट झाली, आपली सुरुवात कुठून झाली.
कुठून 2 पासून. सगळ्यात छोटी जी असेल तुम्हाला मूळ संख्या तर ती विचारला जातं ऑप्शन मध्ये. सर्वात छोटी मूळ संख्या कोणती, तर तुम्ही कोणतं सांगणार 2. अजून प्रश्न विचारला जातो तुम्हाला की सर्वात, आता बघा हा 2 एकच असा आहे जे की कोणता समसंख्या आहे. बघा या 2 पेक्षा तुम्हाला दुसरा कोणता समसंख्या दिसतो का, नाही. म्हणजे तिथं पण असेल की अशी कोणती संख्या समसंख्या आहे जी मूळ आहे, मग कोणती फक्त एकच आहे जी की 2. आता तुम्हाला असं विचारलं जातं की अशी सर्वात छोटी संख्या कोणती आहे मूळ संख्या जी की विषम आहे. सर्वात छोटी कोणती 3 ही अशी आहे की सर्वात छोटी विषम संख्या आहे आणि एकच तुमच्याकडे फक्त 2 आहे जे की सम आहे. बाकी कोणताही 2 पेक्षा मोठा जो समसंख्या असेल ती मूळ संख्या होत नाही. आता आपण पाहिलं की मूळ संख्या, आता आपल्याला पाहिजे की एक 1 to 100 मध्ये किती आहे तुमच्याकडे मूळ संख्या 25. आता पाहूया आपण, आता ज्यावेळेस मी एक्झाम्पल घेईल त्यावेळेस अजून बऱ्यापैकी घेईल 1 ते 50 मध्ये किती असेल, 1 ते 200 मध्ये किती असेल, हे बाकीचं आपण एक्सरसाइज मध्ये पाहूया. म्हणजे ज्यावेळेस आपण एक्झाम्पल घेऊ ना त्यावेळेस. आता फक्त मी बेसिक सांगतोय की ह्या डेफिनेशन म्हणजे यांची व्याख्या काय आहे. आता पाहतोय आपण की संयुक्त संख्या, जसं की समसंख्याच्या अपोजिट कोणता आहे विषम संख्या, तसंच आहे मूळ संख्याच्या अपोजिट कोणतं असेल संयुक्त संख्या. म्हणजे जी संख्या मूळ संख्या नाही त्याला काय म्हणतात आपण संयुक्त संख्या, त्याला इंग्लिश मध्ये सांगतो कंपाऊंड नंबर्स. बघा आता 2 काय तुमच्याकडे 1 ही, आता असं विचारलं जातं कधी कधी प्रश्न की अशी कोणती संख्या आहे जी की मूळ पण नाहीये आणि संयुक्त पण नाही, म्हणजे अपेक्स प्राइम पण नाहीये आणि कंपाऊंड पण नाही, तर तुमचा आन्सर असेल 1 ही अशी संख्या आहे जी की कंपाऊंड पण नाहीये आणि प्राइम पण नाही, म्हणजे मूळ संख्या पण नाही, अशी एक. बघा लक्षात ठेवा. आता संयुक्त संख्या या मूळ संख्याच्या अपोजिट असेल, मग बघा इथं 1 तर मूळ पण नाहीये संयुक्त पण नाहीये, तर 2 तर तुमची मूळ संख्या आहे, 3 पण मूळ संख्या आहे. तर संयुक्त संख्या कुठून स्टार्ट होते 4 पासून. 4 नंतर किती 5 तर तुमची प्राइम आहे 6, 7 तर प्राइम आहे म्हणजे किती 8, 9 नाहीये 10, नंतर 11 तर मूळ संख्या आहे 12. अशा पद्धतीने तुमचं काय असेल ही संयुक्त संख्या. आता याच्यामध्ये तुम्हाला असा प्रश्न विचारला जातो की 100 तर काय 100 ला भाग जातो 10 ने, म्हणजे ती मूळ नसेल ती काय असेल संयुक्त. तुम्हाला असं विचारलं जातं की 1 ते 100 मध्ये किती संयुक्त संख्या असतील, 1 ते 100 मध्ये किती संयुक्त संख्या असतील, तर किती असतील बघा. 1 ते 100 मध्ये मूळ संख्या किती आहे 25, आणि 1 तर दोघात पण नाहीये, म्हणजे एक मूळ पण नाहीये आणि संयुक्त पण नाही, ते पण गेला. म्हणजे एक 25 मूळ गेले आणि एक संयुक्त वाला, म्हणजे असे 26 गेले. मग 100 मधून 26 तर गेले, बाकी सगळे काय असतील तुमच्याकडे 74 नंबर जे असेल ते काय असेल संयुक्त म्हणजे कंपाऊंड नंबर असेल. अशा पद्धतीने आपण 8 टाइप्स पाहिलेले आहेत. आता पुढचा टाइप जो आहे जोडमूळ संख्या. काय जोडमूळ, मूळचा प्रकार आहे तो, फक्त त्याला जोडमूळ का म्हणतो की लगातार, म्हणजे 2 मूळ संख्यामधला जो डिफरन्स असेल फरक असेल तो 2 पाहिजे, त्याला म्हणतो आपण जोडमूळ म्हणजे ट्विन्स प्राइम्स. आता इथं बघा आपण प्राइम नंबरचा जो शेप पाहिला कुठे इथं बघा, दोघात डिफरन्स किती पाहिजे, लगेच 2चा डिफरन्स आहे. बघा 3 आणि 5 मी घेतला किती 3 आणि 5, दोघात डिफरन्स किती आहे 2चा. त्याच्यानंतर बघा 5 आणि 7 पाहिला, दोघात डिफरन्स कितीचा आहे बघा, दोघात डिफरन्स कितीचा आहे 2चा. त्याच्यानंतर अजून कोणता असेल 11 आणि 13. बघा 11 13 मध्ये पण कितीचा डिफरन्स आहे 2चा डिफरन्स आहे, म्हणजे फरक 2चा. अजून कोण आहे 17 19. 17 19 मध्ये 2चा फरक आहे. 29 31 मध्ये पण 2चा डिफरन्स आहे. असं जर 2च्या डिफरन्स मध्ये जर कोणती मूळ संख्या असेल तर आपण त्याला म्हणतो जोडमूळ संख्या. काय म्हणतो जोडमूळ संख्या. आता तुम्हाला क्वेश्चन कसा विचारला जाईल की खालीलपैकी कोणती जोडमूळ संख्या आहे, म्हणजे असे पेअर दिली जाते 2 संख्या. मग 2 संख्यामध्ये पहिलं हे चेक करणार की ती मूळ संख्या आहे की नाही. ती जर मूळ असेल तर मग जोडमूळ संख्या आपण चेक करणार आहे. आता आपण सहमूळ संख्या बघा, मूळ संख्याचाच एक प्रकार आहे सहमूळ संख्या. आता इथं मूळ संख्याचा काही संबंध नाही. 2 सहमूळ संख्या म्हणजे काय, को प्राइम नंबर्स म्हणजे काय बघा. आता मूळ संख्या विसरून जातो मी, म्हणजे इथं सहमूळ साठी. तर 2 संख्या जर एकामेकाला जर भाग जात असेल, म्हणजे त्यांचे फॅक्टर जर सेम नसतील, अवयव जर सेम नसतील, तर ते असतील काय, ते त्याला म्हणतो आपण सहमूळ संख्या. बघा कसं ते, आता मी इथं समजून देतो तुम्हाला सहमूळ काय राहतं.
आता मी किती घेतला, इथं 10 घेतला हा, आणि इथं घेतला अ 21. असं असा एखादा नंबर आहे का की 10 ला बी भाग जातो 21 ला बी भाग जातो? बघा 10 ला बी भाग जातो आणि 21 ला पण भाग जातो, असा कोणता संख्या आहे का? म्हणजे असा एखादा संख्या भेटते का की दोघाला भाग जातो? असं जर एखाद्या नंबर, दोन नंबरला जर भेटत नसेल, म्हणजे असा एकही फॅक्टर भेटत नसेल किंवा अवयव भेटत नसेल, तर त्याला म्हणतो आपण सहमूळ संख्या. म्हणजे 10 आणि 21 काय झालं तुमच्या आपल्याला सहमूळ संख्या. म्हणजे आता बघा सहमूळ पण त्याला इथं सपोज मी 10 घेतला आणि 22 घेतला, दोन्ही 10 ला पण भाग जातो आणि 22 ला पण जातो, असं चालत नाही. सहमूळ म्हणजे काय की दोघांनाही भाग गेला नाही पाहिजे, म्हणजे त्याच्या दोघात कोणताच अवयव सेम नाही पाहिजे. अजून एक्झाम्पल मध्ये जर पाहिलं आपण की सपोज मी असं घेतला की 18 घेतला आणि 25 घेतला. बघा 18 आणि 25 मध्ये तुम्हाला दिसतं का कुठं दोघात सेम एखादा फॅक्टर्स अवयव? नाही दिसत. पण अशी कोणतीच संख्या नाही जी की 18 ला पण भाग जाते आणि 25 ला पण भाग जाते. म्हणजेच काय याचा अर्थ होतो की 18 आणि 25 काय आहे तुमच्याकडे सहमूळ संख्या. आपण एक्झाम्पल घेऊया. आता हे ज्यावेळेस मी सगळं डेफिनेशन सांगेल त्यावेळेस मला प्रॅक्टिससाठी एक्झाम्पल घेईन, त्यावेळेस असं येतीलच. ठीक आहे, या पद्धतीने आपण सहमूळ संख्या बघितल्या. 10 टाईप झाले. आता आपण पुढचे टाईप बघूया. बघा आता विद्यार्थी मित्रांनो, आता आपला जो 11वा प्रकार आहे तो त्रिकोणी संख्या आहे, त्याला आपण इंग्लिश मध्ये म्हणतो ट्रायंगुलर नंबर्स. आता ट्रायंगुलर नंबर्स काय राहतो की सपोज आपण दोन नंबर्स क्रमवार घेतले आहे, दोन क्रमवार संख्येचा गुणाकार करून जर त्याचे अर्धी केली तर त्याला म्हणतो आपण त्रिकोणी संख्या. फॉर एक्झाम्पल बघा 1 हा आणि 2 ही क्रमवार संख्या घेतली, 2 किती येतो दोघांचा गुणाकार 2, आणि 2 चे जर मी अर्धी केले तर किती येतो इथं 1. मी इथं खाली लिहितो 1. बघा 1 काय झाली तुमच्याकडे त्रिकोणी संख्या. आता दुसरा बघा 2 × 3, दोन क्रमवार संख्या आहेत, दोन क्रमवार संख्येचा गुणाकार किती आला 6 आणि त्याचे अर्धे किती झाले 3, म्हणजे 3 काय झाले तुमच्याकडे त्रिकोणी संख्या. दुसरा आहे 3 × 4 किती आहे 12. आता 12 चे अर्धे किती 6 काय झाले तुमच्याकडे त्रिकोणी संख्या. म्हणजे तुम्हाला समजतंय का मी काय म्हणतो की जर कोणती दोन क्रमवार संख्या घेतल्या आणि दोघांचा जर गुणाकार केला मी तर त्या गुणाकाराचे अर्धे करणे म्हणजे त्रिकोणी संख्या. आता बघा पुढचा काय तुमच्याकडे 4 × 5 किती झाला 20 आणि 20 चे अर्धे किती 10. सेम नंतर 5 × 6 इक्वल टू किती 6 × 5 = 30, 30 चे अर्धे किती 15. नंतर पुढचा जर घेतला आपण 6 × 7 किती 7 आणि 7 चा गुणाकार केला तर किती येतो 42 आणि 42 चे अर्धे किती 21. असं कोणती संख्या घ्यायची पण मी घेतला की 11 × 10 म्हणजे 10 च्या क्रमवार संख्या 10 नंतर 11 किती येतो 110. 110 च्या अर्धे किती 55. 55 काय तुमच्याकडे ही त्रिकोणी संख्या आहे. आता हे झालं त्रिकोणी संख्या. त्रिकोणी संख्या तुम्हाला विचारलं जाईल की खालीलपैकी कोणती त्रिकोणी संख्या आहे. तुम्ही कसं करणार की दोन क्रमवार संख्येचा गुणाकार करायचा आणि त्याची अर्धी करायची, अशी कोणती संख्या ती ओळखायची. आपण ते ज्यावेळेस एक्सरसाइज घेऊ एक्झाम्पल घेऊ त्यावेळेस भरपूर एक्झाम्पल घेऊ. आता बघा चौरस संख्या. चौरस संख्या कुणाला म्हणणार आहे की ज्या संख्याचा परफेक्टली वर्ग निघतो, म्हणजे काय वर्ग आहे. म्हणजे काय 1 चा वर्ग किती 1, 2 चा वर्ग किती 4, 3 चा वर्ग किती 9 आणि 11 चा वर्ग 4 चा वर्ग किती 16, नंतर 5 चा वर्ग 25, 6 चा वर्ग 36, 7 चा वर्ग 49 आणि असंच सेम. म्हणजेच काय की ज्या संख्या परफेक्टली वर्ग आहेत म्हणजे पूर्ण वर्ग आहेत अशांना काय म्हणतात आपण चौरस संख्या स्क्वेअर नंबर्स. ठीक आहे 149. तुम्हाला विचारलं जाईल की खालीलपैकी कोणती संख्या जी आहे ती चौरस संख्या आहे, तुम्ही त्याला सांगू शकता की ही चौरस संख्या आहे. आता ही चौरस संख्या तुम्हाला समजली असेल. तुम्हाला विचारलं की 100 जी आहे ती चौरस संख्या आहे का. येस. का कारण की 10 चा जो वर्ग केला मी तर 100 येतो. सपोज तुम्हाला विचारलं की 50 ही चौरस संख्या आहे का. नाही. का कारण की 50 जी संख्या आहे ही कोणत्याही संख्येचा वर्ग नाही, म्हणून हे 50 जी आहे ती चौरस नाहीये पण 100 चौरस आहे. तुम्हाला विचारलं की 81 हा चौरस संख्या आहे का. येस. का कारण की 9 चा वर्ग किती आहे 81. आता आपण चौरस संख्या पाहिली आहे, त्रिकोणी संख्या पाहिलं. आता आपल्याला पाहायचं आहे परिमेय संख्या. आता परिमेय संख्या काय आहे की परिमेय संख्या कुणाला म्हणायचं जे आपण फ्रॅक्शनल पाहिलं होता. एक फ्रॅक्शनलचा टाइप आहे. फ्रॅक्शनल मध्ये काय केलं होतं आपण की 3/5
म्हणजे काय, आपण असे नंबर घेणार की एक्स अपॉन वायच्या फॉर्ममध्ये आपण लिहू शकतो. त्याला काय म्हणतो आपण, परिमेय संख्या. त्याला इंग्लिश मध्ये म्हणतो आपण रॅशनल नंबर्स. बघा 3 म्हणजे अंश आणि छेद मध्ये लिहू शकतो. पण फक्त काय इथं की असं नाही की तुम्हाला छेद नसला तर तिथं जर फ्रॅक्शन मध्ये काय होतं, तुम्हाला छेद पाहिजेच होता. पण इथं जे आहे छेद नसला तरी चालेल. बघा आता 9 जे आहे ही पण परिमेय संख्या आहे. काय आहे, कारण 9 च्या खाली काय आहे म्हणजे 1. 0 पण काय आहे, तुमच्याकडे परिमेय संख्या आहे. 0 च्या खाली आपण 1 लिहू शकतो. म्हणजे -9 आहे ही पण परिमेय संख्या आहे. का, तर याच्या खाली पण आपण 1 लिहू शकतो. म्हणजे x आपण y च्या फॉर्म मध्ये आपण लिहू शकतो. अशा नंबरला काय म्हणतो आपण, परिमेय संख्या. तुम्ही म्हणता सर 100 घ्यावं, 100 ला पण लिहू शकतो. 100 पण काय परिमेय संख्या. मग सर ठीक आहे, सगळ्या तुम्ही लिहू शकता. पण तुम्ही दाखवा बरं अपरिमेय संख्या कोणत्या. म्हणजे ज्या परिमेय संख्या नाही त्यांना काय म्हणतो आपण, अपरिमेय संख्या. म्हणजे आता अपरिमेय संख्या म्हणजे कोणत्या संख्या, बघा की ज्या संख्या मध्ये आपण x आपण y च्या फॉर्म मध्ये लिहू शकत नाही. म्हणजे कसं, स्क्वेअर रूट ऑफ 2, काय स्क्वेअर रूट मध्ये 2, वर्गमूळ मध्ये 2 जर घेतला तर याची व्हॅल्यू काढता येत नाही. त्याला आपण लिहिणार का 1 नाही लिहिता येत. म्हणजे बघा ज्याची फिक्स व्हॅल्यू राहते त्याची व्हॅल्यू आपल्याला सॉल्व्ह करता येत नाही, जे कॅल्सी शिवाय आपण सॉल्व्ह करू शकत नाही, अशी व्हॅल्यू म्हणजे काय, अपरिमेय संख्या. आता बघा अपरिमेय संख्या तुम्हाला जर मॅक्सिमम विचारलं जातं की ज्या संख्येचा वर्गमूळ निघत नाही, ज्या संख्येचा वर्गमूळ निघत नाही अशी संख्या परिमेय संख्या. आता हे कोण, स्क्वेअर रूट 2 आहे म्हणजे काय, वर्गमूळ 2. वर्गमूळ 3 चा निघतो का, नाही निघत. वर्गमूळ 4 चा निघतो का, हा निघतो. वर्गमूळ जर मी 4 केला त्याचा आन्सर 2 येतो आणि मग असं वर्गमूळ निघत असेल तर इट इज नॉट अ परिमेय संख्या, कारण ही परिमेय संख्या नाही. आता त्याचा पुढचा, जर मी स्क्वेअर रूट ऑफ 5 घेतला त्याचा निघत नाही वर्गमूळ. मी जर वर्गमूळ 6 घेतला निघत नाही याचा वर्गमूळ. मी वर्गमूळ 7 जर घेतला तर वर्गमूळ निघत नाही. मग जर वर्गमूळ निघत नसेल तर आपण सांगतो की ही परिमेय संख्या आहे. मग जगातली कोणतीही नंबर घ्या त्याचा जर वर्गमूळ निघत नसेल तर तो परिमेय नसतो, म्हणजे तो असतो वर्गमूळ अपरिमेय. आता तुम्ही विचार सर स्क्वेअर रूट ऑफ 3/4, बघा याची पण व्हॅल्यू कॅल्सी शिवाय सॉल्व्ह करता येते का, नाही करता येत. आपल्याला कॅल्सीच लागेल. जिथं कॅल्सी लागेल तिथं आपण म्हणतो की ही अपरिमेय संख्या आहे. अजून एक तुम्हाला विचारलं जातं की पाय किंवा ई हे जे साइन आहे हे पण अपरिमेय संख्या आहे. याची पण व्हॅल्यू काही निघत नाही कॅल्सी. म्हणजे ज्या गोष्टीला आपल्याला सॉल्व्ह करता येत नाही, जिथे आपल्याला कॅल्सी लागते ते अपरिमेय संख्या. सोपं का. मग अशा पद्धतीने ही अपरिमेय झाली परिमेय. आता बघा परिमेय मध्ये पण 3 टाईप आहेत, साधा परिमेय, दशांश परिमेय आणि कर्णी स्थान परिमेय. आता बघा याचं मी शॉर्ट मध्ये सांगून देतो, जर आलंच तुम्हाला उदाहरण की हा कोणता परिमेय आहे. म्हणजे पहिलं तर परिमेय तुम्हाला माहिती आहे की x अपॉन y च्या फॉर्म मध्ये, म्हणजे अंश आणि छेदच्या याच्यामध्ये राहतो तो. म्हणजे साधा म्हणजे काय की 3/5, 7/8, -3/2 हे झालं तुमच्याकडे साधा. काहीच नाही वाटतं का, x अपॉन y च्या फॉर्म मध्ये. इथं काही जास्त डोक्याला ताण आहे का, नाही. हा डोक्याला ताण कधी आहे की सपोज 10.333. बघा ज्यावेळेस एखादा नंबर ज्यावेळेस आपण भाग देऊ पॉइंटच्या नंतर जर रिपीट होत असेल तर त्याला म्हणतो आपण काय, दशांश परिमेय. आता बघा दुसरा एक्झाम्पल घेतला, बघा 3 रिपीट आला का, सपोज 1.112 काय आला की पॉइंट नंतर डबल 12 आला का, म्हणजे हा काय झाला तुमच्याकडे दशांश परिमेय. आता कर्णिस्थान परिमेय जो आहे, कर्णिस्थान परिमेय कोणाला म्हणायचं की कर्णिस्थान काय, कर्णिस्थान म्हणजे जर मी स्क्वेअर रूट ऑफ 4 घेतला तर परफेक्ट निघून जातो. कर्णी याला काय म्हणतो आपण, या ब्रॅकेटला कर्णी. आता क्यूब रूट आहे, क्यूब रूट ऑफ 8 चा क्यूब रूट म्हणजे काय, घनमूळ. 8 चा घनमूळ किती असतो, 2 निघून जातो परफेक्टली. मग हे झालं तुमच्याकडे कर्णिस्थान. कर्णिस्थान कोणतं नाहीये, सपोज मी स्क्वेअर रूट ऑफ 5 घेतला, याचा स्क्वेअर रूट निघतो का, म्हणजे वर्गमूळ निघतो का, नाही निघत. मग हे कर्णिस्थान मध्ये नाहीये. कर्णिस्थान मध्ये कोण येतो की ज्याचा परफेक्टली म्हणजे पूर्णपणे ते सॉल्व्ह होऊन जातो, तो असतो कर्णिस्थान. आपण अपरिमेय संख्या बघितल्या, परिमेय पाहिल्या, त्याचे टाईप बघितले, इकडे त्रिकोणी बघितलं, चौरस. आता आपल्याला वास्तव संख्या बघायचं आहे लास्टला. वास्तव संख्या काय राहतं, परिमेय संख्या आणि अपरिमेय संख्याचं मिळून जो बी तयार होतो नंबर, म्हणजे कोणताही घ्या, परिमेय घेतला तरी वास्तव, अपरिमेय घेतला तरी वास्तव. म्हणजे जगातला कोणताही नंबर घ्या, जगातला कोणताही नंबर घ्या, तो काय असतो तुमच्याकडे वास्तव नंबर असतो. जगातला कोणताही नंबर घ्या, सपोज तुम्हाला विचारलं खालीलपैकी कोणता वास्तव संख्या असेल,
मग सगळे वास्तव संख्या असेल. मग ऑप्शन मध्ये राहिलंच काय? हा, फक्त एक गोष्ट आहे की जर एखाद्या संख्ये वास्तव संख्या नाही म्हणायचं असेल, जर एखाद्या संख्याबरोबर जर आय आला, काय आला? जर आय आला तर तो वास्तव संख्या होत नाही. आता बघा, मी एक एक्झाम्पल घेतो. तुम्हाला असा प्रश्न विचारला जातो की वास्तव संख्या खालीपैकी कोणती वास्तव संख्या नाही. आणि आपल्याला माहिती आहे वास्तव संख्या म्हणजे काय? परिमेय संख्या आणि अपरिमेय संख्या. म्हणजे जगातला कोणताही नंबर घ्या तो वास्तव संख्या असतो. दॅट मीन्स रिअल नंबर्स. जगातला सगळ्यात मोठा नंबर जर विचारला तुम्हाला तर कोणता आहे? वास्तव नंबरचा सेट. आता मी म्हणतो, एक क्वेश्चन बनवतो की खालीलपैकी कोणती वास्तव संख्या नाही. मी आता ऑप्शन मध्ये देतो स्क्वेअर रूट ऑफ 5 म्हणजे वर्गमूळ 5. बी ऑप्शन आहे स्क्वेअर रूट ऑफ 7. तिसरा आहे 11/3 आणि डी आहे 3 + i. तुम्ही म्हणता सर आता सांगितलं तुम्ही जगातला कोणताही नंबर घ्या तो काय असतो? वास्तव संख्या असतो. मग बघा, हा स्क्वेअर रूट आहे, हा तर काय तुमच्याकडे अपरिमेय संख्या, करायचा स्क्वेअर रूट निघत नाही. 7चा वर्गमूळ निघत नाही म्हणजे हा पण काय तुमच्याकडे अपरिमेय आहे. 11/3 अंश/छेदच्या फॉर्म मध्ये आहे म्हणजे हा परिमेय आहे. आणि आता अपरिमेय कोण नाहीये, कारण जर एखाद्या नंबर बरोबर जर आय आला, हा आय आला तर ती वास्तव संख्या होत नाही. ती काय असते? ज्याच्याबरोबर आय आला ती कॉम्प्लेक्स नंबर राहतो, तो आपल्याला काही एवढा प्रकार नाही. ज्याच्याबरोबर आय येतो ती वास्तव संख्या होत नाही. हे आपल्याकडे झाले आपल्याकडे प्रकार. आता एक लास्टचा जो प्रकार आहे विरुद्ध संख्या. आता विरुद्ध संख्या म्हणजेच काय? सपोज मी एखादा 9 घेतला, 9च्या विरुद्ध कोण आहे? -9. म्हणजे तीच संख्या फक्त त्याच्या साइन चेंज होतं. आता 10 घेतला तर 10च्या विरुद्ध कोण आहे? -10. 11 घेतला तर 11च्या विरुद्ध कोण आहे? -11. आता आपण हे बघितलं थेरी. काय बघितलं आपण? थेरी. आता आपण एक्झाम्पल पाहूया. पण आता हा जो व्हिडिओ आहे हा व्हिडिओ पूर्णपणे एक 45 मिनिटापर्यंत गेला असेल. आपण काय करूया आता एक 25 मिनिटाचा म्हणजे अजून आपले 45 मिनिटं एक्सरसाइजला एक्झाम्पलला घालवलं. आपण हे एक व्हिडिओ एकत्र न करता आपण वेगवेगळे बनवूया. आता जे मी एक्झाम्पलचा व्हिडिओ असेल तो आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये टाकूया. आता इतकी थेरी आहे. आता दुसऱ्या व्हिडिओमध्ये आपण सगळ्या टाईपवर एक एक एक्झाम्पल घेऊया किंवा या टाईपवर कसे कसे एक्झाम्पल येतात. अजून आपण हे जे एक्झाम्पल आहे या धड्यावर की तुमच्या मागच्या प्रिव्हियस इयर मध्ये कुठं कुठं आलेलं आहे ते पण आपण घेऊया. आता मागचा जो पुढचा जो आता आपला व्हिडिओ असेल त्यामध्ये आपण पूर्णपणे एक्सरसाइज सॉल्व्ह करूया. ठीक आहे, चालेल. आता इथपर्यंत स्टॉप. थँक्यू.